कोणाचं मुख्यमंत्री पद वाचावं म्हणून नाही, हिंदू धर्म वाचावा म्हणून आलेलो आहे। बटेंगे तो कटेंगे हे खरं आहे, परंतु घटेंगे तो मिटेंगे हे त्यापेक्षा जास्त डेंजर आहे। आणि म्हणून पोलिसांनी त्याला सांगितलं की अरे बाबांनो, सुरेश चव्हाण की इथं आलेला आहे, त्याला जर एखादा दगड जरी कोणी मारला तर तुमच्यावर येईल। हे छोटा मिया बडा मिया हैदराबाद मधून 2 दिवस पळून गेले होते। अरे बाबासाहेबांनी तर म्हणलं होतं विभाजनाच्या वेळी का मी विभाजन तर स्वीकार करील जर शेवटचा मुसलमान पाकिस्तानला जाईल तेव्हा स्वीकार करेल। भारत माता की। हा आवाज तर शहर काजीला पण नाही गेला। त्या हैदराबादच्या 2 नमक हरामांना माहित पाहिजे का आज कारंजामध्ये सगळे हिंदू शेर एकत्र आलेले आहेत। भारत माता की वंदे, भारत माता की, गंगा माता की, गोदावरी माता की, गायत्री माता की, आज के आनंद की, आज के युद्ध की। आदरणीय व्यासपीठ आणि या सभागार मध्ये बसलेले सर्व बंधू भगिनी, परवा एक अकोलेच्या कार्यक्रमात, मला वाटतं मंगळूर नाथच्या कार्यक्रमात 2 हिंदू कार्यकर्ते मला भेटले आणि खरं म्हणजे कारंजात यायचा कार्यक्रम नव्हता, परंतु त्यांचा उत्साह पाहून, त्यांच्याकडे नियोजन आहे का नाही हे नाही पाहिलं मी, पण त्यांचा उत्साह पाहून मी त्यांना म्हटलं की मी कारंजाला येईल आणि आता तुमच्या समोर उभा आहे। सामान्यतः जिल्हा ठिकाणी कार्यक्रम असतात, पण जर हिंदू लढायला तयार असेल तर एकट्यासाठी सुद्धा मी दिल्लीहून तिथं पोहोचतो। लोकांना वाटत असेल का निवडणूक आहे आणि म्हणून आलेलं आहे, कोण उमेदवार आहे याच्याशी मला तर नाव सुद्धा माहित नाहीये। उमेदवार कोण, त्याचं काय व्हावं यासाठी नाही, कोणत्या पार्टीचं काय व्हावं यासाठी नाही, कोणाचं मुख्यमंत्री पद वाचावं म्हणून नाही, हिंदू धर्म वाचावा म्हणून आलेलो आहे। आणि मागच्या जून महिन्यापासून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळ देतोय। मित्रांनो, निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु जर हिंदू वाचला नाही तर हिंदूंच्या पार्ट्या सुद्धा वाचणार नाही। आणि म्हणून झाडाला पाणी घालायचं असतं, मुळाला, पत्त्यावर पाणी नाही मारायचं, बरोबर ना? आणि म्हणून झाडाच्या मुळाला, झाड म्हणजे काय, आमचा धर्म, तो वाचला पाहिजे। मित्रांनो, आता एक नारा आजकाल योगीजी देत आहे, सुदर्शनचा 2005 पासूनचा तो नारा आहे, काय, बटेंगे तो कटेंगे। त्याच्याबरोबर एक लाईन मी नेहमी म्हणत असतो, बटेंगे तो कटेंगे हे खरं आहे, परंतु घटेंगे तो मिटेंगे हे त्यापेक्षा जास्त डेंजर आहे। आणि म्हणून आपल्याला फक्त बटेंगेवाला नाही करायचं आहे। आज मी भाषणाच्या सुरुवातीलाच तुमचा एक परिचय करून देऊ इच्छितो आणि माझ्या हाताने मी त्यांना मला दिलेलं फूल देऊ इच्छितो। खरं म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी दिल्लीमध्ये असतो त्यावेळी एकूण कुठल्याही कार्यक्रमात महाराष्ट्रात सुद्धा सामान्यतः सत्कारामध्ये फूल घेत नाही, फक्त शस्त्र घेतो आणि शस्त्रच देतो। पण तुमच्याकडे कदाचित माहित नसेल म्हणून तुम्ही फूल दिले, तर आज एक व्यक्तीचा मी माझ्या हस्ते सत्कार करू इच्छितो। बटेंगे तो कटेंगे फक्त नारा देऊन चालणार नाही। आपल्या चिखलीमध्ये एक हिंदूवादी कार्यकर्त्यांनी आमदारकीचा फॉर्म भरला, त्याला सगळ्यांनी सांगितलं का तुम्ही फॉर्म मागे घ्या, त्यांनी घेतला नाही,
परंतु मी चिखलीला गेलो त्यावेळी त्यांना म्हणलं का फक्त नारा देऊन चालणार नाही, का बटेंगे तो कटेंगे, तुम्ही माघार घेतली पाहिजे धर्मासाठी। आणि केवळ मी अपील केली म्हणून विजय पवार इथं आलेले, त्यांनी माघार घेतली आणि निवडणुकीतून ते माघार राहिले। इकडे या मित्रांनो, फक्त भाषणाने चालत नाही। हे व्हीएचपीचे जिल्ह्याचे संयोजक होते, समन्वय म्हणजे यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। आणि आज नाही 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 अरे गले लग्न आहे। आणि हे दोन शब्द जरा तुम्ही सांगा, हे महाराष्ट्रात अनेक जण असे जे उभे असतील त्यांनाही समजलं पाहिजे। मजा नाही आली। आज खरं म्हणजे का असं वाटत आहे की सुरेशजींनी महाराष्ट्रामध्ये प्रवास करावा? आज का असं वाटत आहे की कारंजावासियांना एकत्रित हिंदू म्हणून यावं लागलं? परिस्थिती अतिशय कठीण आहे। आम्ही व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आमच्या रील या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवतो, आमचं हिंदुत्व त्या ठिकाणी दाखवतो, पण अतिशय कठीण प्रसंग आलेला आहे। लोकांनी त्या ठिकाणी नियोजन केलं असेल की 35 वर्षानंतर हम आहे, पण जर याच पद्धतीने आम्ही वागलो, आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या इच्छा म्हणून जर या ठिकाणी हिंदुत्वाचा वापर करत राहिलो, तर मला असं वाटत नाही आम्ही 10 वर्षानंतर या ठिकाणी एकत्रित एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ। आमच्यावर बरेचसे आघात झाले, गेले 29 वर्ष झाले धर्मासाठी आम्ही त्या ठिकाणी लढतोय। माघार घेतल्याचं सांगा। त्या ठिकाणी लढतोय, लढत असताना बऱ्याच गोष्टीचे अनुभव आले। समाज अतिशय कारंजामधल्या टीम माझ्याकडे गोरक्षण म्हणून बऱ्याच वेळा आल्या, बऱ्याच वेळा कारंजाचं नाव मी अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोरक्षण म्हणून घेतलं। पण ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्याची इच्छा होती की विजूभाऊ आता एक धर्मासाठी त्या ठिकाणी असलं पाहिजे, एक मत धर्मासाठी। पण ज्यावेळेस सुरेशजी आले, सुरेशजींनी फोनवर संपर्क साधला आणि मला सांगितलं माझा प्रवास शिकलेला नाही, पण फक्त तुमच्यासाठी तुमच्या भेटीसाठी मला त्या ठिकाणी यायचंय। आणि सुरेशजी आले, सुरेशजींनी सांगितलं एक मत हिंदुत्वासाठी मान्य आहे, पण ती एक मत देशासाठी पण केलं पाहिजे। त्यासाठी त्यांनी सांगितलं विजूभाऊ आपल्याला माघार घेतली पाहिजे। एका सेकंदाचा विलंब न करता ज्या पद्धतीने, कारण सुरेशजी म्हणजे आमच्यासाठी फक्त एक शब्द काफी। सुरेशजींनी सांगितलं माघार घ्यायची, त्याच दिवशी रात्री निर्णय घेतला आणि काल रात्री निर्णय करून फायनल केलं की आपल्याला माघार घ्यायची। कुठल्याही विषय, कुठलाही स्वाभिमान, कुठलाही शब्द कोणाकडून न घेता फक्त सुरेशजींनी सांगितलं माघार घ्यायची आणि मी त्या ठिकाणी माघार घेतली। बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं की एकच काय झालं, कारण वातावरण अतिशय मोठं होतं। आमचे मित्र सुद्धा त्या ठिकाणी होते, अमोल भाऊ, त्यांनी सुद्धा लगेच ताबडतोब त्या ठिकाणी थांबले। म्हणजे सुरेशजींनी सांगितलं एवढं अतिशय मोलाचे शब्द सुरेशजींचे आज त्या ठिकाणी आले। आणि मला वाटतं आमच्या आपसातले मतभेद आम्ही सगळे विसरले पाहिजे आणि धर्मासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। मित्र असतील, नातेवाईक असतील, आमचे ज्या ज्या ठिकाणी आमचे संबंध असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी पण त्याच पद्धतीने वागलं पाहिजे। आमचा वेळ म्हणजे आमचे हे 5 दिवस प्रत्येकाने असे दिले पाहिजे की धर्मासाठी एकत्र येऊन धर्मसत्ता या ठिकाणी कशी आणता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। जय श्रीराम। मित्रांनो, फक्त नाऱ्यानी काही होत नाही, भाषणानी काही होत नाही, काय होतं ऍक्शननी। पण आपण भाषणावर जास्त जोर देतो आणि म्हणून तिकडं वेगळे कार्यक्रम चालतात आणि आपल्याकडे वेगळे चालतात। असो, आपण पुढे जाऊ। आजकाल जसं मी म्हटलं निवडणुका आहे, अनेक विषय चालू आहे, एक नारा चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये। सुदर्शन दसता हा जवळजवळ 21 वर्षापासून सांगत आलंय का जिहादी ओट जिहाद करतात। काय करतात? बोलायचंय, माझं भाषण म्हणजे संवाद असला पाहिजे। जिहादी काय करतात? ओट जिहाद। आता ओट जिहाद म्हणजे त्यांच्या दृष्टीने धर्मयुद्ध। खरं म्हणजे मी इस्लामला धर्म मानत नाही, धर्म फक्त एक आहे, सनातन हिंदू धर्म।
परंतु तुम्हाला समजावं म्हणून म्हणतो का त्यांनी तर धर्मयुद्ध म्हणून इलेक्शन लढवायचं ठरवलेलं आहे आणि हे काय फक्त 2024ला नाही, नेहमीच आहे. परंतु आपण काय म्हणतो, निवडणुका आल्या, लोकशाहीचा उत्सव आहे सांगितलं जातं ना आपल्याला. लहान मुलांची प्रभात फेरी काढल्या जाते, मतदान करा, लोकशाहीचा उत्सव आहे, डेमोक्रेसीचं सेलिब्रेशन आहे असं सांगितलं जातं. हे तुम्हाला डोकं भ्रमित करण्यासाठी सांगितलं जातं. कारण तुम्ही सेलिब्रेशन कराल, उत्सव साजरा कराल आणि ते युद्ध लढतील. मग युद्ध लढणारा जिंकल का आनंद उत्सव साजरा करणारा जिंकल? म्हणून जर कोणी ओढ जिहाद करीत असाल, कोणत्याही निवडणुकीत जर मुसलमान ओढ जिहाद करीत असाल तर हिंदूंनी मतदानाचं धर्मयुद्ध केलं पाहिजे, धर्मयुद्ध केलं पाहिजे, धर्मयुद्ध केलं. लोहे को लोहा, काटे को. मग जर युद्ध जिंकायचं असेल तर ते सेलिब्रेशनने जिंकता येईल का? नाही. ते कशाने जिंकता येईल? युद्धाने. आणि युद्ध लढायला आपण मागं पुढं पाहत, खास करून महाराष्ट्रवाले या ठिकाणी तुम्ही जे सगळे बसलेले ना, का बसलेले इथं? कारण तुमच्या पूर्वजांनी तलवार के सामने सलवार नहीं पहनी, मर्दानगी दिखाई, इसलिए. आणि महाराष्ट्रातलं तर एकही घर असं नाहीये का ज्या घरातून अटक ते कटक पर्यंत भगवा लावण्यासाठी प्रत्येक घराने बलिदान दिलेलं आहे. पानिपत आहे, पानिपत दिल्लीच्या बाजूला. आपल्याला तिथेही खोटं सांगितलं जातं महाराष्ट्रात का पानिपतचं युद्ध आपण हारलो होतो. खरं म्हणजे ते युद्ध जिंकलं होतं. त्या विस्तारात मी आता जात नाही, मी संदर्भ यासाठी देतो का पानिपतला तिथं काळा आम म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणची जी माती आहे ती मराठ्यांच्या रक्तानी लाल झालेली आहे. आमच्या बलिदानाचं ते उदाहरण आहे, स्मारक आहे. मराठे म्हणजे फक्त जातीच्या अर्थाने नाही, सगळे महाराष्ट्रीयन. मित्रांनो, या देशासाठी जेव्हा जेव्हा गरज पडली त्यावेळी सगळ्यात पुढे राहिला तो महाराष्ट्र. म्हणून जगात कुठेही कोणत्याही राष्ट्रामध्ये दुसरं राष्ट्र नसतं, परंतु भारतामध्ये महाराष्ट्र आहे, हा आमचा परिचय आहे. परंतु मागच्या काही वर्षामध्ये वामपंथी विचाराने, मीडियाने, टीव्ही सिरियलने, पेपरवाल्यांनी, न्यूज चॅनलवाल्यांनी आपले डोके खराब केले. त्याच्यामध्ये सेक्युलरिझमचं भूत घातलं. भाईचारा आजकाल हिंदूंच्या मध्ये थोडा कमी केलाय आम्ही, गरम करू करू, पण अजूनही भाईचारा आहे. दाढीवाला दिसला का त्याच्या नावापुढे काय लावत्या? भैया, भाई. अरे जो आपल्या बहिणीचा भाऊ झाला नाही तर तुमचा होणार आहे का? पण आपण म्हणतो, आपल्या मुलींना वाटतं की अरे माझे वडील असं म्हणतात, याचा अर्थ असंच असेल. माझा भाऊ त्यांच्याशी दोस्ती करतो, घरात घेऊन येतो, म्हणजे असंच असेल. आणि मग ज्यावेळी तो पाठीत खंजर मारतो त्यावेळी लक्षात येतं की अरे दुसऱ्याला लागलेली ठेस यानी जो शिकतो तो हुशार असतो. स्वतः ठेस लागून जो शिकतो त्याचं सगळं आयुष्य ठेस मारण खाण्यात जातं. ज्ञान मिळतं पण बरंच काही त्यापर्यंत गमावलेलं असतं. पाठीत खंजीर मारण्याबरोबर मारणाराच्या विरुद्ध काय करायचं हे सांगण्यासाठी एवढं एक चित्र पर्याप्त आहे. अफजल खानाने पाठीत वार केला, दगा दिला, धोका दिला. काय केलं होतं? सगळे नाही बोलवले. म्हणजे आपण जे महाराजांनी केलं होतं ते बोलायला सुद्धा घाबरतो. पाठीत खंजर मारणाराचा काय करायचा? हे कुणी शिकवलं? महाराजांनी.
मग नुसतं जय जयकार करायचा का? शिवाजी महाराज की जय फक्त जय जयकाराने होणार आहे का? नाही, जय जयकार तर केलाच पाहिजे. तो जय जयकार यासाठी करायचा आहे का त्यांची आत्मा, त्यांचं प्रतिबिंब, त्यांचे विचार, त्यांचं शौर्य आपल्यामध्ये सम्मिलित व्हावं. पण आपण फक्त जयकारा करतो. आजकाल तर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना सेक्युलर स्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पूर्वी म्हणायचे का शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्येही काही मुसलमान होते. हळूहळू असं म्हणायला लागले का शिवाजी महाराजांच्या बॉडीगार्ड मध्येही मुसलमान होते. नंतर म्हणायला लागले का शिवाजी महाराजांचे सेनापतीही मुसलमान होते. आणि आता तुम्ही थोडंसं सर्च करून पहा, तुम्हाला मिळेल माहिती. अशा खोट्या माहिती दिल्या जातात का शिवाजी महाराजांचे सगळेचे सगळे बॉडीगार्ड मुसलमान होते. हे आणि आपल्याकडे त्याचं खरं उत्तर नाही, कारण आकडे माहित नाही, पुस्तकाचे संदर्भ माहित नाही, कोणी नीट सांगत नाही, आपल्याला त्याची आवश्यकता वाटत नाही. आणि मग आपण चूप बसतो. मग खोटा बोलणारा परत 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 खोटं बोलतो का ते खोटं काय होतं? स्थापित होतं. म्हणून आपल्याला इतिहास माहित पाहिजे, तो वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. अरे शिवाजी महाराजांना जर भाईचारा करायचा होता तर त्यांनी स्थापित केलेल्या राज्याचं नाव त्यांनी भोसले म्हणलं असतं, महाराष्ट्र म्हणलं असतं, अजून काही म्हणलं असतं. त्यांनी साफ साफ त्याला हिंदू राज्य म्हणलं आणि ही श्रीची इच्छा म्हणलं. अल्लाची इच्छा म्हणलं का? आता तुम्ही सगळे कट्टर हिंदू माझ्या समोर बसलेले, मला माहितीये माझ्या भाषणाला फक्त कट्टरच येतो. आणि या आमच्या माता भगिनी ज्या आलेल्या आहेत त्या सुद्धा रणरागिणीच येतात. सेक्युलर माणसं माझ्या भाषणाला येत नाही, कारण ते ऐकण्यासाठी सुद्धा हिंमत पाहिजे. नामर्दाचं हे काम नाही. त्यामुळे मला भरोसा आहे तुम्ही कट्टर आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही एवढे कट्टर आहात, मस्जिदीच्या भोंग्यावरून काय बोलल्या जातं कोणाला माहिती आहे का? एक अजून फक्त एक जण. तुम्ही अल्लाहू अकबरचा अर्थ होतो अल्लाह हा एकच देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे. तुम्हाला मान्य आहे का? मी त्या देवबंद मदरशामध्ये गेलो होतो. जगभरातले सगळे आतंकवादी बनवणारा तो मदरसा आहे. त्याचा मुल्ला जो आहे त्याला मी म्हटलं अल्लाहू अकबरचा अर्थ काय? त्यांनी हेच सांगितलं, वो अल्लाह हा सगळ्यात मोठा आहे आणि एक मात्र आहे. मी त्याला म्हणलं अल्लाह महादेव पेक्षा मोठा कसा? आहे का? अरे महादेव सोडून दे, अल्लाह आमच्या बांधावरच्या म्हसोबापेक्षा सुद्धा कसा मोठा सांग. आम्ही असं म्हणत नाही का आमचा मोठा, पण जर कोणी असं म्हणत असेल आमचाच मोठा, तर मी या कारंजाच्या मंचावरून कॅमेऱ्यावर टीव्हीवर मागणी करतो का हिंदूंचा अपमान करणाऱ्या आणि गैर मुसलमानांच्या देवी देवतांचा अपमान करणाऱ्या अल्लाहू अकबर नाऱ्याला बॅन केलं पाहिजे, प्रतिबंधित केलं पाहिजे. कारण यातून काय होतं, तुमच्या भावना दुखावल्या जातात. अकोल्यामध्ये राजराजेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी एक घंटा बांधलेली होती मोठी. मला माहित झालं का त्या मंदिराची मोठी घंटा यामुळे काढली कारण त्याचा आवाज मस्जिदीमध्ये गेल्याने इस्लाम खतऱ्यात येत होता. आणि आपल्या लोकांनी तो बदलला. म्हणजे तुम्ही फक्त महादेवाचे भक्त असून चालणार नाही, तुम्हालाही महाकालाचा अवतार आणि ऍक्शन घ्यायची सवय पाहिजे, तर महादेव वाचू शकतो. हा याचा मेसेज आहे. पाठीमाग भाग्यनगरला, ज्याला लोक हैदराबाद म्हणतात, ओवेसीने मला म्हणलं होतं का येऊन दाखव स्टुडिओतून काय बोलतो. त्यावेळी मी एकटा गेलो होतो. 2000 युथ मला एअरपोर्टवर घ्यायला आले.
पोलिसांनी त्याला सांगितलं की अरे बाबांनो, सुरेश चव्हाण की इथं आलेला आहे, त्याला जर एखादा दगड जरी कोणी मारला तर तुमच्यावर येईल. हे छोटा मिया बडा मिया हैदराबाद मधून 2 दिवस पळून गेले होते. आपल्याला वाटतं हे फार डिंग्या हाकतो, जोराजोरात बोलतो म्हणजे ते घाबरत नाही असं आहे का? एक ट्विटरवर प्रूफ आहे. मी एकदा दिल्लीवरून पुण्याला चाललो होतो आणि माझाही प्रोटोकॉल एअरपोर्टला जातो, तर प्रोटोकॉल ऑफिसरनी सांगितलं माझ्या सेक्रेटरीला की आज साहेब ज्या विमानात चालले त्या विमानात ओवेसी ही जाणार आहे. मला माहित झाल्यानंतर मी एक ट्वीट केला. ट्विटरवर लिहिलं का आज 35,000 फुट हवा में एक नमक हराम से आमना सामना होगा. आणि मी तयारी केली, एअरपोर्टवर गेलो, माझ्या एक अजून पीएचा तिकीट काढलं, त्याच्याकडे मोबाईल दिला, त्याला म्हटलं अँगल चुकला नाही पाहिजे. विमानतळावर गेल्यानंतर प्रोटोकॉल ऑफिसरनी सांगितलं का तुमचा ट्विट त्यांनी पाहिला आणि त्यांनी 2 वाजेचं विमान 5 वाजेचं करून घेतलं. तो घाबरला. हे लिहिलेलं आहे. मी फक्त सबूत सांगतो कारण पत्रकार आहे आणि म्हणून फॅक्टवर फक्त जोर देतो. मला म्हणायचं हे आहे की जर तुम्ही घाबरले तर लोक तुम्हाला घाबरवतात आणि म्हणून घाबरायचं नाही. आजकाल हिंदूला सवय लागलेली आहे रडायची. काही झालं, आमच्या मंदिरावर कब्जा, रडणार. आमची मुलगी पळून नेली, लवजात झाला, रडणार. म्हणून एक नारा अजून लक्षात ठेवा, रडायचं नाही, लढायचं. रडायचं नाही. महाराज रडले असते तर आज इथं असतो का आपण? नमाजचा टाइम झालेला आहे, तिकडे असते सगळे. तुम्हाला तर नमाज पढायचा चान्स नाहीये, त्याच्यामुळे तिथं नसत्या. आणि एक दुसऱ्यांना ओळख पण नसतं, कारण काय घातलेलं असतं. आजकाल तर इथे मला खूप बुरखे दिसले आणि ते बुरखे जे सौदी अरेबियात असतात. अरे हिंदूंपासून कोणालाही तोंड लपवायची गरज नाही. आम्हाला परश्री माते समान असते, तुम्ही फक्त त्यांच्यापासून वाचण्यासाठी घालता. आमच्यापासून असतं का काही दोघं? नाही. मी बोलत होतो रडायचं नाही, लढायचं. आज लढण्याची गरज आहे. आज आपण संख्येने घटत चाललो. मी पुन्हा सांगतो, तुम्हाला परत परत आठवण करून देतो का तुम्ही कट्टर हिंदू आहात. मला सांगा, या सभागारमध्ये बसलेले सगळे कट्टर हिंदू आहेत का नाही? का मीच म्हणतो बळच आहे ना? कोणाकोणाला 4 मुलं आहे? हात वर करा. सगळे दुसऱ्याकडे पाहू राहिले. एक जण 4 आहे. उभे राहा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. या पूर्ण सभागार मध्ये कट्टर हिंदू आज कारंजाचे इथं आलेले, काही आसपासचे पण आलेले, त्यांच्यामध्ये फक्त किती जण सापडला? आणि हे जर तिकडे विचारलं असतं तर मोजणी कुठून सुरू करावी लागली असती? 10-12. ही आपली स्थिती आहे. अहो, आज हिंदूंचा जन्मदर 1.3 वर आला. म्हणजे 2 हिंदू मिळून 2 हिंदू सुद्धा देत नाही. 2 हिंदू मिळून 2 हिंदू सुद्धा नाही. मुंबईचा तर 0.9 म्हणजे 2 मिळून 0.9, 1 पूर्ण नाही. बँगलोर 0.8, विदर्भ 1.4, तुमचा हा वाशिम जिल्हा आहे ना 1.3. मग मला सांगा, आणि त्यांचा किती? 3.9. म्हणजे 2 जण मिळून कमीत कमी किती देतात? 4. आपण 2 जण मिळून किती देतो? 1. ते 4 देतात आणि त्या 4 वर 4 घुसखोर अजून देतात. बांगलादेशी, रोहिंग्या ऐकून असाल ना. आणि फक्त 2 देशातले नाहीये,
अफगाणी आहे, पाकिस्तानी आहे, 71 देशातले लोक भारतात घुसखोर म्हणून राहतात. आणि म्हणून स्थिती अशी आलेली आहे का आमची मुंबई, असंच म्हणतो ना आपण, आमची मुंबई. आता नाही म्हणणार तुम्ही, कारण काय, आता मुंबईमध्ये हिंदू फक्त 64% राहिला. किती? मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून एक आंदोलन झालं होतं, आठवत असेल, अनेक लोकांनी बलिदान दिलं. ती मुंबई आता फक्त काही वर्ष आपल्या हातात आहे. देशाला 33% टॅक्स देणारं आपल्या देशाची आर्थिक राजधानीमध्ये हिंदू 64%, त्यातला 8% फक्त नावाला मुंबईत आहे, तो मुंबईत राहत नाही. म्हणजे किती टक्के? 56. मग 56 म्हणजे 50%च्या खाली राहायला किती राहिले? 7. अजून एक आकडा देतो, कारण मी सबूतनी बोलतो, पुराव्याने बोलतो. मुंबईमध्ये हिंदूंच्या शाळा आणि मुसलमानांच्या शाळा, म्हणजे जन्माला येणारे नवीन मुलं हे मुसलमानांचे हिंदूपेक्षा जास्त आहे. म्हणून याचा प्रूफ काय? कारण जनसंख्या तर झाली ना 21 मध्ये. तर आता मी तुमच्या पुढे बोलतो, या नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये मुसलमानांच्या शाळांची संख्या 56% आहे. किती? त्यांचे जे मुलं मुस्लिम शाळेत जात नसतील ते वेगळे. म्हणजे संख्या कुठे गेली? आज 100 मुलं जन्माला येतात तर हिंदूचे फक्त 47 असतात. मग निवडणुका किती वर्ष होणार आहे? हिंदू येतोपर्यंतच निवडणुका होणार ना. सौदी अरेबियात निवडणुका होत्या क्या? कतारमध्ये होत्या क्या? पाकिस्तान मधल्या निवडणुकाला निवडणुका म्हणायचं का? या बांगलादेश मधल्या निवडणुकीला निवडणुका म्हणायच्या क्या? तिथल्या पंतप्रधान बाईला देश सोडून पळावं लागतं आणि तिच्या घरामध्ये घुसून जिहादी तिचे अंगवस्त्र दाखवतात. असा हा देश. असं त्या बाईची कथा ऐकल्यानंतर, तिथल्या प्रधानमंत्रीची कथा ऐकल्यानंतर मला शाहरुख खानची बायको आठवते. ती काय म्हणली होती? आमिर खानची, मला वाटतं आमिर खानची, आमिर खानची काय म्हणली होती? मला भारतात भीती वाटती. अरे आमिर खानच्या बायकोला सांगा, मी तर टीव्हीवरून सांगितलं का मुसलमान देशाच्या प्रधानमंत्री बाईला भीती लागल्यानंतर तिला भारत आठवतो आणि आश्रय दिला जातो. तिची गोष्ट जुनी झाली भीती वाटलं म्हणण्याची, आणि ती गेली नाही भारत सोडून. पण कुठे जाणार? पण आता ही नवीन घटना घडली म्हणून सांगतो. मित्रांनो, आपण घटत चाललोय. आणि म्हणून मी जसं म्हणलं की बटेंगे तो घटेंगे, बटेंगे तो कटेंगे, खरंय, परंतु त्यात काही करता येऊ शकतं. जसं आता हे उभे राहिले आणि थांबवता आलं त्यांना, पण घटेंगे तो नाही. आणि म्हणून आपण ठरवलं का याच्यावर उपाय करायचा. मग कसा करायचा? हिंदू तर संख्या वाढवत नाहीये. शंकराचार्यजींनी म्हणून झालं, सगळ्यांनी म्हणून झालं, पण संख्या वाढली का? शहरात तर अजून वाईट स्थिती होत चालली. आता तर आपला परिवार तोडून हिंदू घटवण्यासाठी जे षडयंत्र चालतात त्याला कायद्याने मान्यता देण्याचंही काम होऊ राहिलं कोर्टमधून. भारतातले न्यायालय हे सुद्धा हिंदूंच्या विरुद्ध षडयंत्राचा हिस्सा बनतात. अशी स्थिती आणि चित्र आहे. मला सांगा, पुरुषांनी पुरुषाशी लग्न करणं आणि महिलेनी महिलेशी लग्न करणं हे तुमची मागणी होती का? नाही. विदेशी एनजीओ भारतामध्ये येतात, कोर्टाला प्रभावित करतात आणि अनैसर्गिक पद्धतीचे नियम. परिणाम कशावर होतो? हिंदूंच्या मुलावर. आता तर कायदेही असे बनवले का आता बायको करायची का याला सुद्धा लोक घाबरायला लागले. कारण डायव्होर्स झाला तर तिला संपत्ती द्यावी लागल. म्हणून मागच्या काही काळामध्ये एक क्रिकेटरची पण गोष्ट आली गुजरातचा, माहितीये ना. त्यांनी सगळी संपत्ती आईच्या नावावर करून ठेवली. का? कारण डायव्होर्स झाला तर तिकडे द्यावी लागल.
ही असुरक्षिततेची भावना समाजामध्ये निर्माण करणारे षड्यंत्रकारी वेगळे, दुसरीकडे देशाचा कब्जा करणारे, गजवा हिंद करणारे वेगळे, आणि आमचं काय चालू आहे? आमचं चालू आहे का स्वतःचं घर कसं मोठं होईल, आमचं चालू आहे का आमचं शिक्षण जास्त होऊन आमचं व्यक्तिगत कॅरियर कसं मोठं होईल. तुम्हीही घाबरलेला आहात. तुम्ही म्हणजे मी सगळ्या समाजाला म्हणतो. मी एक प्रश्न सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात विचारित आलो. आपल्याकडे पूर्वी घराला कंपाऊंड होतं का? कुंपण नाही. नंतर झाडं झुडपं लावायला लागलो. नंतर तार, खांब लावायचा, तार लावायची. नंतर 2-3 फुटाची भिंत, मग तार. नंतर 4-5 फुटाची भिंत, त्याच्यावर काच. आता दिल्लीमध्ये तर 9 फूट कॉमन झालं. फार्म हाऊस असेल तर 15 फूट झालं. कारंजामध्ये किती फुटाचं कंपाऊंड आहे आजकाल ऍव्हरेज? 6 फूट. हे समाजाच्या मनात भीतीचं प्रतिबिंब आहे. जसं ताप मोजायला थर्मामीटर असतं, तसं तुम्ही ज्या गावात, शहरात, देशात जाल तिथं कंपाऊंड किती फुटाचं आहे त्याच्यावरून सांगता येतं का इथले लोक किती घाबरलेले आहे. आपल्याला आपल्या कंपाऊंडची चिंता आहे, पर्सनल प्रॉपर्टीची चिंता आहे. किती चिंता आहे? आकडा सांगतो. स्वतःची व्यक्तिगत संपत्ती वाचवण्यासाठी लोक क्राईम करतात. त्याला म्हणतात पर्सनल प्रॉपर्टी प्रोटेक्शन क्राईम, म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी केलेला अपराध. मी त्यातला फक्त गंभीर अपराध घेतो, तो आहे हत्या किंवा हत्येचा प्रयत्न. आहे का नाही? हे दोन्ही गंभीर आहे ना. हत्या करणं किंवा हत्याचा प्रयत्न करणं. आपल्या देशात दरवर्षी स्वतःची संपत्ती वाचवण्यासाठी 1 वर्षामध्ये 1.5 लाख लोक मर्डर और अटेम्प्ट टू मर्डर करतात, व्यक्तिगत संपत्ती वाचवण्यासाठी. शेतातल्या बांधाला जर नांगर लावला तर काय करतात? इथं पण होत असेल ना, सगळीकडे आहे. तो कोण असतो नांगर लावणारा? हा, पण भावानी नांगर लावला तर त्याच्या डोक्यात फावडं मारायला तयार आहे. अटेम्प्ट टू मर्डर और मर्डर 1.5 लाख केसेस प्रतिवर्ष. पण या देशाला कंपाऊंड आहे का नाही? त्याचा बाज पक्का आहे का नाही? घुसखोर त्यातून घुसून येतात, तुमच्या माझ्या मुलांच्या तोंडचा घास हाताचं काम हिसकावून घेतात. याचा विचार हिंदू करतो का? आताही मोदी आले तेव्हा काही सीमेवर कंपाऊंडचं काम चालू झालं. अजूनही ती बंगालची ममता बानो आहे ना, ती अजूनही तिथं तार लावू देत नव्हती. तिची तर ऑफर आहे का तुम्ही इकडे या, का तुम्हाला मी घर देणार. कोणाच्या जागेचं? सरकारच्या जागेचं. आता मला सांगा, अशा राजनीतीनी, अशा राजकारणाने देश वाचल का? आणि या घुसखोरांची संख्या किती झाली तुम्हाला माहिती आहे? 10 कोटी. भारतामध्ये 10 कोटी घुसखोर, 5 कॅनडा. कॅनडाची 2 कोटी संख्या आहे, म्हणजे 5 कॅनडा या देशामध्ये राहतात. महाराष्ट्रात 1 कोटी, मुंबईत 40 लाख, तुमच्या जिल्ह्यामध्ये 4,25,000. कारंजामध्ये सुद्धा तालुक्यात 10,000पेक्षा जास्त घुसखोर राहतात. तुम्हाला सुद्धा अनेक चेहरे असे दिसत असतील. आता मी गाडीतून येत होतो, आलो त्यावेळी आणि तिथून इथं आलो तेव्हा मी पाहिलं दोन्ही बाजूला अनेक चेहरे असे होते जे कारंजाचे, विदर्भाचे, महाराष्ट्राचे तर सोडा, ते भारताचे सुद्धा दिसत नव्हते. तुम्हाला पण दिसत असतील ना असे चेहरे? कुठून आले ते? मी काल हिंगणघाटला होतो. हिंगणघाटमध्ये मागच्या 5 महिन्यामध्ये 7,000 लोक आले. त्यांनी भारतीय सेनेच्या म्हणजे आर्मीच्या जागेवर अतिक्रमण करून घरं बांधली. किती लोक? 7,000. महाराष्ट्रात निवडणुकीचा निकाल 1,000च्या आसपास लागतो, अशीच संख्या 30-35 आहे. 7,000 ते 10,000 लागतो, याची संख्या तर 50 आहे, 50 पेक्षा जास्त. म्हणजे
त्यांच्याकडे हे फक्त घुसून येत नाही, तर त्यांच्याकडे अशी ताकद आहे का जर त्यांना वाटलं का हे 5-10 मतदारसंघ आहे, 25 मतदारसंघ आहे, तिथं आपल्याला 5-7 हजार लोक फक्त शिफ्ट करायचे, तर ते करू शकतात. केल्याचे उदाहरण आहे, अनेक आहे. मी तुम्हाला तुमच्या भागातलं सांगितलं जिथनं मी काल आलेलो आहे. हिंगणघाट माहितीये ना, 7,000 लोक. नाशिक मागच्या निवडणुकीत 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी मुसलमान मतदार होते 18,000 आणि आता किती झाले फक्त 5 वर्षात 84,000. एवढे लोक पोटातून जन्माला येतात का? कुठून येतात? घुसखोर. म्हणजे आमचा जन्मदर कमी, त्यांचा जन्मदर जास्त, वरून घुसखोर जास्त. असं जर झालं तर 2048 साली या भारतात हिंदू अल्पसंख्याक झालेला राहील. म्हणजे पाकिस्तान बांगलादेशची स्थिती आमच्याकडे येईल. देशात 48ला येईल, पण मुंबईमध्ये ही स्थिती फक्त 10 वर्षांनी, विदर्भामध्ये ही स्थिती फक्त 15 वर्षांनी. आज महाराष्ट्रामध्ये हिंदू इन पॉप्युलेशन पर्सेंटेज म्हणजे एकूण संख्येच्या पर्सेंटेज मध्ये हिंदू 21व्या नंबरला. 21व्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि ज्या महाराष्ट्राने संपूर्ण हिंदुस्थानचं हिंदुत्व वाचवलं त्या महाराष्ट्रात हिंदू आता त्याच्यापेक्षा 20 राज्य असे आहे ज्या राज्यामध्ये हिंदू जास्त आहे. एकूण राज्य किती? म्हणजे आता संपायला किती दिवस किती राज्य राहिली? ही स्थिती डेंजर आहे का नाही? खतरनाक आहे का नाही? आणि मग ही बदलणार कशी? आणि म्हणून मी 2017 साली एक आंदोलन चालू केलं. 1952 साली एक नारा दिला होता, हम तो हमारे तो. हिंदूंनी वेद मंत्रासारखं त्याचं पालन केलं आणि आपल्याकडे हिंदू महिलेला आशीर्वाद दिला जायचा. काय आशीर्वाद असायचा? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आपण तो सोडला. आजकाल एखाद्या भगिनीला असा आशीर्वाद दिला तर ती म्हणून श्राप देऊ राहिले. बरोबर ना? मला सांगा, आम्ही हे सोडलं, पण तिकडं 4 बायका आणि 44 मुलं अजूनही कार्यक्रम चालू आहे. आता हे टाळी वाजवायचं काम नाहीये, हे आपल्याला संपायची दिशेने चाललंय. ठीक आहे ना? त्यामुळे काही ठिकाणी शेम शेम म्हणा. काय म्हणायचं? किंवा मराठीत एखादा शब्द काढा त्याच्यासाठी. मित्रांनो, इतकी गंभीर स्थिती आहे. आणि मग संपल्यावर काय होतं, घटल्यावर काय होतं? आता तुम्हाला व्हिडिओ असे वाटत असतील बांगलादेश मधून आलेले. मी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या हिंदूला ते 2 व्हिडिओची आठवण करून देत आलेले. एक व्हिडिओ जो तुमच्या मोबाईलवर आला होता, 16 जिहादी एका हिंदू परिवारात बांगलादेशात घरात घुसले. घरातल्या बापाला खांबाशी बांधलं, आईला खांबाशी बांधलं, दोन्ही भावाचे आणि बहिणीचे हातपाय बांधले आणि त्या घरातल्या हिंदू नाबालिग 16 वर्षाच्या मुलीवर 16 जिहाद्यांनी बलात्कार केला, व्हिडिओ बनवला. त्या मुलीचा दोष काय होता? एक अजून व्हिडिओ सांगतो जो तुम्ही पाहिलेला आहे. हिंदूला विसरायची सवय आहे आणि म्हणून औरंगजेब सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुजायला लावू लागला. त्या व्हिडिओमध्ये होतं का जिहादी घरात घुसले, 6 जणांना उभं केलं, त्यातल्या एक महिलेची साडी उतरवली, बाकीच्या सगळ्या 6 जणांच्या मानेला एका साडीने फाशी दिली आणि छताला टांगलं, व्हिडिओ बनवला आणि बांगलादेश सोडायची धमकी दिली. पाहिलेलं आहे तुम्ही. आत्ताची गोष्ट. दोष काय होता त्यांचा? बोला, काय दोष होता? नाही, हिंदू होणं दोष नव्हता. घटत चालले याच्याकडे लक्ष दिलं नाही. हिंदू होणं हा दोष नाही, गर्वाची गोष्ट आहे, दोष नाहीये. पण घटत चाललो, लक्ष दिलं नाही. ढाकामध्ये राहणारा हिंदू
ज्या ठिकाणची नऊवारी साडी सुद्धा काड्याच्या पेटीमध्ये बसायची, मखमल किंवा मलमल, इकडे काय म्हणतात, मखमलीची साडी काड्याच्या पेटीत अंगठीमधून घातली तर पूर्ण साडी निघून जायची. तिथला श्रीमंत हिंदूला वाटायचं का माझ्याकडे इथं अथाह पैसा आहे, हे तर माझ्याकडे काम करतात, हे माझं काय करतील. ढाक्यात हिंदू आहे का? आहे का? काश्मीर मधल्या हिंदूला 90चं दशक, आत्ताची गोष्ट आहे, त्याला वाटायचं केशर माझ्याकडे आहे, अगदी तोड्यावर विकल्या जातं, माहितीये ना, हजारो रुपये तोडा. माझ्याकडे सफरचंदाचे बगीचे आहे, मी श्रीमंत आहे, माझ्या मोठ्या मोठ्या हवेल्या आहे, हे काय करणार. 93च्या दशकामध्ये मस्जिदीवरून स्पीकर लावलेल्या स्पीकरवरून सांगितलं, तुमच्या तरुण मुली, सुना आणि बायकांना सोडून काश्मीर सोडून जा. काय दोष होता? ज्यावेळी घटत चालले होते त्यावेळी आपण मिटू शकतो याचं भान ठेवलं नाही. डोळे बंद करून फक्त पैसा पैसा आणि पैसा कमवत राहिले, परिवाराची धर्माची काळजी केली नाही. कोणीतरी वाचवेल सरकार दिल्लीत बसलेलं, असं होत नाही, स्वतः करावं लागतं. आणि म्हणून आपण ठरवलं का हा 1952चा नारा बदलायचा आणि 2017 पासून मी एक आंदोलन चालवतो. आधी नारा होता हम दो हमारे दो, मी त्याच्यात सुधारणा केली आणि मी म्हटलं हम दो हमारे दो तो सबके दो. जर हिंदूंचे दोन तर मुसलमानचेही किती, ईसाईचे पण किती, कोणाचेही किती. याच्यासाठी भारतामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. म्हणून मी भारताची 70 दिवसाची 20,000 किलोमीटरची यात्रा केली. 8,96,00,000 सिग्नेचर मिस कॉल एकत्र केले. 403 खासदारांचं कॅमेऱ्यावर बोलून घेतलं का हा कायदा येण्यास आमचं समर्थन आहे. पण अजून आला का नाही? आला पाहिजे का नाही? फक्त एवढ्यांनी भागणार नाही, कारण तो कायदा आला तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊन परिणाम व्हायला 1 दशक जाईल. तोपर्यंत खेळ हातातून गेलेला असेल. म्हणून मी दुसरं आंदोलन चालू केलं. भारताच्या एकूण मुसलमानांच्या जनसंख्येमध्ये 25% जनसंख्या ही घुसखोरांची आहे. 10 कोटी जवळजवळ, हे 25% पेक्षा जास्त आहे. आता मला सांगा, जो विदेशी आहे, बेकायदेशीर पद्धतीने भारतामध्ये आला, त्याला बाहेर काढा म्हणणं चूक आहे का बरोबर? कायद्याने बरोबर आहे का नाही? मानवतेच्या दृष्टिकोनातून मग काढलं पाहिजे का नाही? काढण्यासाठी व्यवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये NRC नावाची व्यवस्था आहे. आता बाबासाहेबांचं नाव आठवलं म्हणून सांगतो. निवडणुका चालू आहे, जय भीम आणि जय मीमचा नारा दिला जातो. दलित मुस्लिम भाई भाई दिला जातो ना, आणि आपल्याच भावांना आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण तुम्हाला माहितीये बाबासाहेब आंबेडकरांचे मुसलमान किंवा इस्लाम बद्दलचे विचार माहितीये काय? जे कधीच कुणी सांगत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ते पुस्तक विकत घ्या, त्याचं भाषांतर करा आणि आपल्या दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांना ते वाचवून दाखवा. त्या पुस्तकाचं नाव आहे माय थॉट्स ऑन पाकिस्तान. थॉट्स ऑन पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान बद्दलचे माझे विचार. जर तुम्ही भाई म्हणतात ना दिसल्यानंतर, आंबेडकर काय म्हणतात का हा जो भाईचारा आहे तो इस्लामचा भाईचारा हा गैर इस्लामीसाठी नाही, हिंदूसाठी नाही, ख्रिश्चनासाठी नाही, हा फक्त मुसलमानांसाठी आहे. बाकीचे सगळे त्यांच्यासाठी काफीर आहे. आणि ते अफगाणिस्तान, इराण सगळ्या देशांचं उदाहरण देतात. त्या पुस्तकात त्यांनी कितीतरी चॅप्टर फक्त याच्यावरच लिहिले, कितीतरी धडे, का हे डोळे उघडावे. अरे बाबासाहेबांनी तर म्हणलं होतं विभाजनाच्या वेळी का मी विभाजन तर स्वीकार करील जर शेवटचा मुसलमान पाकिस्तानला जाईल तेव्हा स्वीकार करेल. पण हे सांगितलं जातं का? नाही. आणि म्हणून हे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे, माहित पाहिजे.
आणि हे माहीत करून देण्यासाठी सभा पाहिजे, त्यातून ऐकलं पाहिजे, घेतलं पाहिजे, दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, त्यातून जागे होतील. अजून एक सांगतो, विषय निघाला म्हणून आपल्या दलितांना भ्रमित करण्यासाठी पुन्हा तेच गेम प्लान चालू झालेले आहे. एक नाव सांगतो, जोगेंद्रनाथ मंडल. किती लोकांना माहिती आहे जोगेंद्रनाथ मंडल नाव? फक्त एवढ्या लोकांना. हे मोठे दलित नेते होते. जिनानी यांना म्हणलं का तुमच्यावर झालेल्या अत्याचाराच्या ऐतिहासिक चुकीला दुरुस्त करायचं असेल तर हिंदू म्हणजे आमचे दलित आणि मुसलमान एकत्र येऊ आणि पाकिस्तान बनवू. पाकिस्तानसाठी जे जनमत झालं भारतात त्याला जोगेंद्रनाथ मंडलांच्या अनुयायांनी समर्थन केलं आणि पाकिस्तान बनला. फक्त मुसलमानांच्या मतावर नाही. आपण आपल्या लोकांना ज्यावेळी दूर करतो त्याचा परिणाम काय होतो, ज्यावेळी दुर्लक्ष करतो शत्रूकडे त्यावेळी काय होतं, ऐतिहासिक नुकसान. ते तिकडे गेले, पाकिस्तान बनला, पाकिस्तानमध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले, बनल्यानंतर पाकिस्तानचं कामकाज चालू झालं आणि काही महिन्यातच साप कधी फोंकार मारायला विसरल का? तिथल्या जिहाद्यांनी दलित मुलींवरचे अत्याचार वाढवले. 13-13, 9-9 वर्षाच्या मुलींना उचलून घेऊन जाणं, कुठल्याही मस्जिदीत नेऊन त्यांच्याबरोबर विवाह करणं, निकाह करणं, हे अत्याचार चालू झाल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल जिनाकडे गेले आणि ते म्हणले, जिनाजी तुमचं आमचं ठरलं होतं का तुम्ही आम्हाला बरोबरीचा दर्जा देणार, परंतु आमच्या बरोबर तर हे चालू झालं. मोहम्मद अली जिनानी म्हणलं का आता तुम्ही इथं आलेले आहात, हेच तुमचं भाग्य आहे. त्यांना धक्का लागला. धक्का लागल्यानंतर ते वेडे झाले, भारतात आले आणि बंगालच्या झोपडपट्टीत कुठेतरी त्यांचे प्राण गेले. लोकांना नंतर माहित झालं का पाकिस्तान बनवण्यात ज्या दलित नेत्याचा एवढा मोठा हात होता त्याच्याही पाठीत खंजीर मारला. जोगेंद्रनाथ मंडल आणि त्यांच्या बरोबर झालेलं हे षडयंत्र आमच्या दलित भावांना माहित पाहिजे का नाही? मग कोण सांगणार? कोण सांगणार? तुम्हाला वाटतं ते सांगतील? नाही. त्यांनी तर आता अनेक जोगेंद्रनाथ मंडल गावागावात उभे केले. त्या MIM ज्याच्या पार्टीच्या नावात इस्लाम आहे त्याच्या पार्टीत कोणी हिंदू जाऊ कसा शकतो? मला मोठा प्रश्न पडतो. त्याच्याबरोबर अलायन्स करणं तर सोडा, त्याच्याबरोबर जाऊ कसा शकतो? पण जातात. कारण काय? व्यक्तिगत स्वार्थ. आणि म्हणून मित्रांनो, हे आपल्याला सांगितलं पाहिजे. मी बाबासाहेबांच्या नावाने रेफरन्स दिले. आपण आलो इथं होतो का जनसंख्या नियंत्रण कायदा पाहिजे, आता तो येत नाही, पण मुस्लिम संख्या कमी केली पाहिजे, मग घुसखोर बाहेर काढले पाहिजे. ते 25% आहे, त्यांना बाहेर काढण्यासाठी घटनेमध्ये NRC नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन म्हणजे भारतीय नागरिकांची सूची बनवण्याचा नियम आहे. त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं. अमेरिकेची निवडणूक झाली आता, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कोण जिंकलं, कोणत्या मुद्द्यावर जिंकले? नाही. अमेरिकेमध्ये घुसखोर येतात आणि ट्रम्पनी वचन दिलं का जर माझी पार्टी सत्तेत आली तर मी अमेरिकेला 13 फुटाची भिंत बांधील, कुठूनही अमेरिकेत कोणी घुसू शकणार नाही आणि जे घुसून आलेले आहे ते सगळे बाहेर जातील. आणि अमेरिकेत निवडणूक झाली. तिथल्या अनेक 10 पेक्षा जास्त राज्यामध्ये मतदान फर्जी झालं. फर्जी मतदान व्हावं म्हणून आय कार्ड पाहायचं नाही असा नियम केला गेला. राज्यांच्या विधानसभा नाही म्हणती, पण राज्याच्या काउन्सिलमध्ये काय नियम केला का तुम्ही मतदानाला जाल तर तुमचं आय कार्ड पाहायचं नाही. म्हणजे जे कोणी आलेलं असेल त्या सगळ्यांना मतदान करू दिलं तरी ट्रम्प जिंकला. म्हणजे अमेरिकन लोकांच्या घुसखोरीच्या विरुद्ध ते जागे झाले म्हणून ना. मग अमेरिकेमध्ये जर हा मुद्दा इलेक्शनचा असू शकतो तर भारतात आणि महाराष्ट्रात असला पाहिजे का नाही? किती घुसखोरी महाराष्ट्रात? 1 कोटी.
आता महाराष्ट्रात अनेक आरक्षणाचे आंदोलन चालू आहेत. ते सगळे आंदोलन हा त्यांचा संविधानिक घटनात्मक अधिकार आहे, त्यांनी चालवावे. परंतु सगळ्या जातींनी मागितलेलं सगळं 100% आरक्षण दिलं तरी पुढच्या 5 वर्षामध्ये फक्त 2.5 लाख नोकऱ्या मिळतील. किती? आणि जर 1 कोटी घुसखोर महाराष्ट्रातून काढले तर 40 लाख रोजगार मिळतील. काय जास्त आहे? 40 लाख ना. पण इकडे कुणी बोलतं का याच्यासाठी? कारण हे बोलायचं म्हणजे मुसलमानाला नाराज करायचं, आणि ते करायला कोणी तयार नाही, हिम्मत नाही, मर्दानगी नाही. सगळे नपुसक झाले. कुणीही खरं बोलून त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या षड्यंत्राविरुद्ध बोलायला तयार नाही. मग जर नेते मंडळी पार्ट्या बोलणार नसाल तर तुम्ही चुप बसणार का? बोलणार का? किती जोरात बोलणार का? मित्रांनो, फक्त आपणच वाचू शकतो, पार्ट्या वाचवणार नाही. उद्या जर तो अजून एक मुंबई मधला दाऊदचा पार्टनर, काय नाव त्याचं? मिया तुम्हाला खलनायक माहित नाही महाराष्ट्राचे? अबू आझमी, बरोबर ना? इंटरव्ह्यू मध्ये मी त्याला विचारलं होतं, चलते चलते मध्ये. त्याला म्हणलं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संपत्ती डिक्लेअर करणारा आमदार आहे तू. तो म्हणला हो, मी कमवतो, मी केली. म्हणलं याच्यामध्ये दाऊदचे किती आहे? टीव्हीवर घाबरला, चुप बसला. मग मी म्हणलं तुम्ही सेक्युलर म्हणत होता. म्हणलं हो, तुमचा सेक्युलरिझम पाहिला मी. तुमच्या मुलांनी हिंदू मुलीशी लग्न केलं, आयशा टाकिया, माहितीये ना? तो म्हणलं हो, आम्ही सेक्युलर आहोत. म्हणलं हो, सेक्युलर आहोत म्हणून तुझ्या मुलांनी मुलीशी, हिंदू मुलीशी लग्न केलं, तू सेक्युलर आहे, तुझी मुलगी हिंदूला दे ना. चुप बसला, नाही म्हणला. म्हणलं नाही, ते नाही होऊ देणार. म्हणलं समजा तिने हट्ट केला आणि हिंदू मुलाशी लग्न केलं, म्हणे नाही करू देणार. म्हणलं तरी केलं, घराच्या बाहेर काढील. कोण म्हणला? अबू आझमी. हे सगळं व्हिडिओ ते रेकॉर्ड आहे. त्यांचा सेक्युलरिझम कसा आहे आणि आमच्या नेत्यांचा सेक्युलरिझम कसा आहे पहा. आपण जाग होत नाही. आपण आलो होतो घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर. हे काढण्यासाठी एनआरसी पाहिजे, एनआरसी सरकारने आणली पाहिजे. पण सरकार जोपर्यंत एनआरसी आणत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार का? आम्हाला मोदींच्या नियतीवर डाऊट नाहीये, पण आम्हाला प्रायोरिटीने हे काम झालं पाहिजे. महाराज असते तर दिल्लीच्या तख्तावरून आदेश होण्याची वाट पाहिली असती का? काय केलं असतं? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले असते, शपथ घेतली असते आपल्या सवंगड्यांबरोबर का एक घुसखोराला भारताच्या बाहेर काढील. घेतली असती का नाही? मग आपण घेणार का नाही? घेतली पाहिजे का नाही? पूर्ण केली पाहिजे का नाही? मित्रांनो, म्हणून आपण ठरवलं का सरकारने आणली असती तर एनआरसी, आणि जनता आणणार आहे म्हणून या आंदोलनाला आपण नाव दिलं जनता एनआरसी. कसं येणार? कशी येणार? मुळात घुसखोरांना तुम्ही काढू शकतात असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत का? कारण आपल्याकडे एकच माहिती आपल्याला, घुसखोर दंडा घेऊन जाणं. दंड्याने घुसखोराला काढता येत नाही, पोलीस तुम्हाला अपराधी बनवतील. म्हणून आपण 10 स्टेप बनवल्या. पहिली स्टेप, रिसर्च करा कुठं किती आहे. दुसरं, त्यांना बाहेर काढू इच्छिणाऱ्या लोकांना एकत्र करा. तिसरं, त्यांचं प्रशिक्षण करा. चौथं, प्रशिक्षित लोकांच्या मार्फत सर्च ऑपरेशन चालू करा. 5वं, सर्च केल्यानंतर त्याला डिटेक्ट करा का हा कोण आहे. आता कसं डिटेक्ट करायचं? तुम्ही ज्यावेळी डिटेक्ट करायला जाल त्यावेळी तो सांगाल का मी तर बंगालचा आहे, बंगाली बोलतो. पोलीस सुद्धा बंगाली, ते म्हणते तो बंगाली बोलतो, बंगालचा आहे. आम्ही कॉल सेंटर सुरू केलेलं आहे. तुम्ही आम्हाला कॉल करायचा, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, आम्हाला पाठवायचा. आमचं कॉल सेंटरवर बसलेला माणूस सांगेल का हा जो बंगाली बोलतो ती पश्चिम बंगालची आहे का बांगलादेशातली आहे. केल्याने होत आहे रे.
ही म्हण अशीच नाही म्हणलेली. मी फक्त भाषण देत नाही, फक्त टीव्हीवर बोलत नाही, फक्त नेत्यांना सांगत नाही. कोर्टात गेलो, कोर्टात आम्ही म्हणलं का या देशातले घुसखोर काढले पाहिजे, आदेश द्या. 16-17 दिवसापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला का भारतातल्या एक घुसखोराला बाहेर काढलं पाहिजे. केल्याने होत आहे रे, बोलत जा, कारण हे मंत्र आहे. जसं गायत्री मंत्र आहे किंवा कुठल्याही मंत्राने तुम्हाला फायदा होतो पुण्याचा, तसं हेही मंत्र बोलल्याने ताकद येते. डोकं ठिकाण्यावर राहतं म्हणून बोलत राहायचं. जे उभे आहे ना जरा तिकडे पाठीमागा, इथं काही उभे राहा, इथं बसा काही, इकडे तिकडे, आणि हा दरवाजा बंद करा. हा, तर केल्याने होत आहे. आणि मग आम्ही काय केलं, आम्ही म्हणलं का फक्त घुसखोर बाहेर काढा म्हणू नका, तर कोण घुसखोर आहे हेही सांगा. तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला का 25 मार्च 1971 नंतर जो कोणी भारतामध्ये आलेला असेल आणि त्यांनी कितीही पिढ्या मुलं जन्माला घातली असेल तरी ते सगळे घुसखोर आहे. केल्याने होत आहे रे, प्रयत्नच नाही केले. तेच न्यायालय, तोच देश, तीच स्थिती 71 पासून आलेले आहे. म्हणजे किती वर्ष झाली, 53. आपण प्रयत्न करीत नाही म्हणून समस्या सुटत नाही. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो म्हणून समस्या सुटत नाही. आपण प्रयत्न चालू केले, परिणाम झाला. मी जून मध्ये महाराष्ट्रात सगळ्या पार्टीच्या नेत्यांना भेटलो. ते म्हणले सुरेशजी आम्ही तर कॉलेजला होतो तेव्हापासून हा मुद्दा ऐकतो, हे काही होत नाही, निघत नाही, हा मुद्दा गरम होणार नाही, काही होणार नाही. मी म्हणलं नाही, मी संकल्प घेतलेला आहे. आणि दुसरं, जसं शिवाजी महाराज गडावर कुठून जायचे, मेंढोरनी जायचे का, कुठून जायचे, खुसकीच्या मार्गाने. मग वर गेल्यानंतर सैनिकांना काय सांगायचे, आपण इतिहास विसरतो. आणि जो इतिहास विसरतो, इतिहासातून शिकत नाही, त्याचा इतिहास होतो, संपतो. महाराज काय सांगायचे वर गेल्यानंतर, परतीचे दोर, बोला, परतीचे दोर म्हणजे मागे जायचा रस्ता बंद आहे, म्हणजे फक्त पुढे जायचं. आणि म्हणून त्यालाच म्हणतात की लढा किंवा मरा, डू ऑर डाय, बरोबर ना. मग आता तुमच्या माझ्या पुढं सिच्युएशन तशीच आहे का नाही, डू ऑर डाय, मागे जायची स्थिती आहे का. हिंदूंना पळायला देश आहे का शिल्लक, युरोप गेला, इकडे तर कुठलाच देश नाहीये. तो फक्त झाकीर नाईक सारख्यांना आश्रय देऊ शकतो. आपल्याला आता परतीचे दोर कापलेले आहे, बरोबर ना. जिंकू किंवा, कोणाचं गाणं आहे हा, अहो आता महाराष्ट्रातले गाणे सुद्धा बदलले, लोकांना माहितच नाही. हे गाणे ऐकले पाहिजे. एक अजून गाणं आहे, कोणतं सांगा, सेनापती बापटांनी लिहिलेलं गाणं. मी उजळणी करून घेऊन राहिलो मुद्दाम, कारण हे फक्त भाषण नाही, बरोबर ना. मी सूत्र देऊ राहिलो तुम्हाला. दिल्लीचे ही तख्त राखतो, बरोबर ना. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र विना गाडा न चाले, आहे का नाही. पण आता देशही मेला, महाराष्ट्र मेला तरी कोणाला काही घेणं दिसत नाही. गाणे दुसरेचे. हे सगळे गाणे मोबाईलमध्ये असले पाहिजे, ऐकले पाहिजे, कारण ऐकत राहिल्याने इतिहासाची उजळणी होते. आपल्याकडं गुरुदत्त भगवानचं मंदिर आहे, सगळे पाठ करीत असतील, स्तोत्र म्हणत असतील, कमी असं विनाकारच म्हणू राहिलो, म्हणत असतील. किती लोक म्हणतात आपल्यापैकी, किती लोकांना मी आता उभं करून म्हणलं का दत्त, इथं दत्ताचं सगळ्यात मोठं देवस्थान आहे ना, दत्त स्तोत्र म्हणतात, बरोबर. किती लोक म्हणतात, जर हात वर करा बरं. 1 2 म्हणायला जावी ना, तू प्रत्येक वेळ हात वर करायला, मला भरोसा आहे तुझ्या म्हणून. मित्रांनो, तुम्ही एवढे बसलेले आहात, कट्टर आहात, तिसऱ्यांदा सांगू राहिलो कट्टर आहात.
दररोज मंदिरात कोण कोण जातं? दररोज फक्त 25%. खाली हात घ्या. पूर्ण परिवाराला घेऊन दररोज मंदिरात जातो असे किती? 1 2 3 4 5. ते इथले नाही म्हणजे 4. खाली. मला सांगा मस्जिद किती इथं? 40. शुक्रवारच्या दिवशी मस्जिदीत बसायला नमाज पडायला जागा पुरते का? म्हणून कुठे येतात ते नमाज पडायला? रस्त्यावर. मग एकीकडे नमाज पडायला जागा सुद्धा पुरत नाही अशी स्थिती, आणि कट्टर हिंदू मंदिरात जात नाही अशी स्थिती. कोण कट्टर आहे मग? तुम्ही का ते? मग कट्टरवाला जिंकणार का कमजोरवाला जिंकणार? मग तुम्ही धाड मांडली. उपाय काय? उपाय आहे का आपल्या घरातही मंदिर पाहिजे आणि आपणही मंदिरात गेलं पाहिजे. फक्त एकट्याने नाही गेलं पाहिजे, आपल्या मुला बाळांना घेऊन गेलं पाहिजे. हे ग्रामीण भागात सांगायची वेळ आली. शहरात तर वाईट स्थिती आहे. मी मुंबईमध्ये एक कार्यक्रम केला, त्या मुंबईपेक्षा दिल्लीचं उदाहरण अजून डेंजर आहे. मी हात वर करायला लावले का मागच्या 1 वर्षामध्ये कुणी परिवारासह मंदिरात गेले त्यांनी हात वर करा. 5% हात वर झाले नाही. किती दिवसात? 1 वर्षात. ही आपली स्थिती आहे. आणि तिकडे इतकी कट्टरता आहे. तिकडं रोज संध्याकाळी एक बॉक्स घेऊन एक माणूस फिरतो दुकान माहितीये ना? काय गोळा करतो? जकात. कशासाठी वापरलं जातं? इस्लामच्या रक्षणासाठी. आपण शेवटचं धर्मदान कधी केलेलं होतं? हिंदू समाजाला जर विचारलं तर त्याच्याकडे याचं उत्तर आहे का? आणि धर्मरक्षासाठी, गणपती उत्सवासाठी नाही. आता गणपती उत्सव वगैरे लोकमान्य टिळक वरून पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल? किती टक्के गणपती आता टिळकांच्या अजेंड्यावर चालले हो? किती टक्के? जवळजवळ 0%. फार तर फार काय, मोठे मोठे गणपती, मोठे मोठे VIP, त्यालाच चांगला गणपती म्हणतात. अरे तो गणपती काय कामाचा जिथं मोठे मोठे लोक येतात? तो गणपती मोठा आहे ज्या ठिकाणचे छोटे कार्यकर्ते मोठे मोठे आतंकवादी कसे संपवायचे याचे देखावे लावतात. अंबानी दर्शनाला जाणारा गणपती मोठा नाही. जास्त टीव्ही चॅनलच्या कॅमेऱ्यावर दाखवला जातो तो गणपती मोठा नाही. छोट्या गावात असेल, कोणताही टीव्ही चॅनल दाखवत नसेल, परंतु हा देश आणि हा धर्म कसा वाचल याचा देखावा दाखवणारं मंडळ मोठं आहे का? असं नाही. त्यामुळे मी तुम्हाला दानाचं विचारित होतो. अहो तुम्ही सगळे आजकाल गावातही हेल्थ इन्शुरन्स काढता का नाही? घराचा इन्शुरन्स, गाडीचा, चला कमीत कमी गाडीचा इन्शुरन्स काढता का नाही? आणि शहरात तर गाडीचा, घराचा, हेल्थचा, रिप्युटेशनचा, सगळ्या गोष्टीचा, चोरीचा, डकेतीचा, आतंकवादचा, सगळ्या प्रकारचा इन्शुरन्स कंपन्या आहे. परंतु तुमची मुलगी बिघडणार नाही, तिला कोणी लव जिहादी घेऊ जाणार नाही याचा इन्शुरन्स आहे का? तुमची संस्कृती वाचल याचा इन्शुरन्स आहे का? तुमचं मंदिर तुटणार नाही याचा इन्शुरन्स आहे का? नाही. मग काय केलं पाहिजे? अशी कुठली कंपनी नाहीये, आली तरी तिचं काही खरं नाहीये, येणारच नाही मुळात. पण एक व्यवस्था आहे, तुमच्या गावात धर्मासाठी लढणाऱ्या गौरक्षकाला, धर्माचं काम करणाऱ्या तरुणाला तुमच्या इन्कमचा एक हिस्सा लढाईसाठी द्या. तो तुमचं गाव, तुमची मुलगी, तुमची संस्कृती, तुमचा धर्म वाचवेल. परंतु आमची स्थिती कशी आहे? एखादा गौरक्षक म्हणजे पोलीस बरोबर सामना होणार, सामना झाला का त्याच्यावर FIR होणार, कारण पैसा गौरक्षका काय का कसायाकडे आहे. आणि मग नेते मंडळी कोणाच्या बाजूने उभी राहती? कसायाच्या. सगळीकडे हाच हाल आहे. आणि म्हणून कसायाच्या बाजूनी, कारण कसायाकडे पैसा आहे, तो पोलिसला देतो, नेत्यांच्या निवडणुकीला देतो. आणि हा गौरक्षक केसेस, FIR, कोर्ट, पोलीस स्टेशन याचे चक्कर मारतो. घरचे म्हणता अरे घरच्या भाकरी थापून, काय लष्कराच्या भाकरी थापून काहीतरी म्हणे ना आपल्याकडे,
मग मला सांगा किती दिवस लढतो होतो? त्याची उमेदीचे 2, 4, 5 वर्ष. त्याच्यानंतर तो थकतो, मागा हटतो. जर वेळेमध्ये कुणी हिंदू त्याच्या बरोबर उभा राहिला असता तर तो थकला असता का? त्याने FIR झाला का? चांगले चांगले लोक कन्नी काढतात. आणि नगरसेवकाला वाटतं का माझ्या वार्डामध्ये एखादा हिंदुवादी उभा राहिला तर उद्या मला चॅलेंज होईल. आमदाराला वाटतं का माझ्या शहरात कोणी हिंदुवादी उभा राहिला तर मला चॅलेंज होईल. जिल्ह्यामध्ये कोणी हिंदू उभा राहिला तर खासदाराला वाटतं, हे सगळ्या देशाचं सांगतोय मी, त्याला वाटतं चॅलेंज होईल. पहिला दुश्मन ईसाई किंवा जिहादी नसतो. कोण हिंदूला बुक करतो? हिंदू. आणि तिकडे काय स्थिती आहे? तुम्ही हत्या करून या, मर्डर करून या, आतंकवाद करून या, त्याच्यासाठी उभे राहता का नाही? राहता का नाही ते लोक? अरे ते तर आतंकवादासाठी उभे राहतात. मी तुम्हाला म्हणतो का कमीत कमी धर्माचं रक्षण करणाऱ्या बरोबर उभं राहा. उभं राहू शकत नसाल खांद्याला खांदा लावून तर पाठी मागून सपोर्ट करा. आणि तोही करू शकत नसेल तर कमीत कमी विरोध करू नका. नाही तर विरोध होतो. मित्रांनो, या स्थितीला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आपण आलो होतो घुसखोरांना बाहेर काढण्याच्या सर्च ऑपरेशन पर्यंत. मग आता सर्च ऑपरेशन झालं, डिटेक्ट झाला, तर पहिलं काम काय करायचं? मतदार यादीतून त्याचं नाव काढायचं. आता अनेक जण म्हणतील, इथं काही पत्रकार मित्र पण बसलेले का मतदार यादीतून नाव काढायचे दिवस तर गेले, तारीख गेली, बरोबर ना? परंतु ती भारतीय नागरिकाच्या साठी गेली. जर कुणी घुसखोर खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदान केंद्राच्या बूथ पर्यंत पोहोचला आणि ईव्हीएम पासून त्याचं बोट 1 सेंटीमीटर दूर आहे तरीही त्याला थांबवता येऊ शकतं, असा नियम आहे. मग तुमच्या या शहरामध्ये असणाऱ्या किंवा तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या लाखो आणि तुमच्या शहरात असणाऱ्या हजारो घुसखोरांपैकी काहीशे घुसखोरांना तुम्ही 20 तारखेला सकाळी थांबवू शकता का नाही? आणि त्यांना पकडल्याचे व्हिडिओ गेले तर पुढचे येतील का? या शहरात पकडले गेले तर शहरातल्या बाकीच्या बघा शेजारच्या शहरातले बूथवर पोहोचतील का? बरेच लोकांना प्रश्न असतो का ते 7 वाजताच का मतदान करतात? चोराच्या मनात तुम्ही जागा होऊन पोचायच्या आत मतदान करून, म्हणून यावेळी तुम्ही किती वाजता पोहोचायचंय? 6 वाजता. आणि कोणाकडे पाहायचंय? घुसखोर. कागद दाखवा. नाही आपल्याकडे तर काय असा नियम नाही अमेरिका सारखा जिथं अनेक राज्यात बनला होता, ठीक आहे ना? आधार कार्ड दाखवतील. आता तुम्ही आम्ही चालवलेल्या 2.5 वर्षाच्या आंदोलनाचं एक यश असं आहे, आपण भारत सरकारला सांगत होतो, मोदी सरकारला, काही आधार कार्डामध्ये खूप मोठा घोळ आहे. तुमच्या शहरात आहे का नाही? मग आपण मागणी केली आणि आता 6 महिन्यापासून आधार कार्डावर लिहून येतं का आधार कार्ड हे नागरिकता प्रमाणपत्र नाही. हे फक्त तुम्ही सुदर्शनला दिलेल्या साथीचा परिणाम आहे. बोलत राहिलो, मागत राहिलो, केल्याने होत आहे रे. आणि म्हणून फक्त आधार कार्ड नाही, विदेशी घुसखोर आहे, पोलिसांना रिपोर्ट करा. मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी बोललोय का मी हे सगळं एवढं मोठं आंदोलन चालू राहिलो, आम्हाला यावेळी एकही घुसखोर मतदान करणार नाही अशी व्यवस्था पाहिजे. आमचे स्वयंसेवक बूथवर उभे राहायला तयार आहे. तुमच्यापैकी कारंजाच्या बूथवर कोण कोण उभं राहणार? पार्टीचे नेते म्हणून नाही, पोलिंग एजंट म्हणून नाही, हिंदूंचे पोलिंग एजंट म्हणून उभे राहणार. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. घुसखोर पकडवा, सुदर्शनला कळवा, व्हिडिओ बनवा, व्हायरल करा. आणि हे सकाळी किती वाजता करायचं? 6 पासून सुरू, मग जितक्या वाजेपर्यंत चालल. असं जर काही केलं तर होईल. मतदान यादीतून नाव डिलीट केल्यानंतर पुढची स्थिती आहे डिपोर्ट. डिपोर्ट तुम्ही करायचंय का? नाही, तुम्ही फक्त चिन्हित करायचंय, डिटेक्ट करायचंय.
त्याच्यानंतर डिपोर्ट करण्यासाठी या देशभरातल्या सगळ्या हिंदूंनी मिळून आंदोलन चालवायचं आणि देशात एनआरसी कायदा आणायचा। तो कायदा आणण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एक मिस कॉल करायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर काढा, खिशातला फोन काढा आणि त्याच्यावर एक नंबर डायल करा। इथं फक्त मिस कॉल द्यायचा आहे। इंग्लिश मध्ये आधी सांगतो 9209 204 204, मराठीत सांगतो 9209 204 204। स्पीकर फोन वरून डायल करा। ज्यांना माझा आवाज येईल त्यांचा मिस कॉल पोहोचला। तुम्ही सगळे एकाच वेळी करू राहिले तरी पोहोचला का नाही? सगळा कारंजा एका वेळी करील तरी सुद्धा पोहोचल, इतका हायटेक सिस्टीम आपण लावलेली आहे। आता हा नंबर सेव्ह करून घ्यायचा। त्याच्यावर ट्रू कॉलरवर जिहाद यांनी सुदर्शन न्यूज फ्रॉड लिहिलेलं आहे, बरोबर ना? हे कुणी केलं? पेड ट्रू कॉलर पेड घेतला आणि त्याच्यावर हे लिहिलं। तुम्ही निदान पेड नका घेऊ, पण त्याला जनता एनआरसी नावाने सेव्ह करायचं। काय नावाने? जनता एनआरसी। आणि हा नंबर लोकांना शेअर करायचा। अजून एक कॉल सेंटर नंबर पण येतो, तुम्हाला नंतर दिला जाईल। आता एक उपाय पुन्हा अजून एक सांगतो आणि मग आपण एक संकल्प घेऊ। तुमच्या शहरातले कोणते कोणते व्यवसाय तुमच्या हातातून गेले, नाव सांगा व्यवसायाचे। भाजीपाला, फळ फ्रूट, ऑटो रिक्षा, पंचर, कन्स्ट्रक्शन। मी उपाय सांगणार आहे, ध्यान देऊन ऐका। भंगार, फर्निचर, इलेक्ट्रिकल। मला वाटतं मी उलट विचारायला पाहिजे होतं। तुमच्या हातात काय काय राहिलं हे विचारायचं, बाकी सगळं गेलं। कारण काय, आपण रडतो। मग आता लढायचं म्हणजे फक्त दंडा घेऊन नाही, तलवार घेऊन नाही, तर एक उपाय सांगतो जो तुम्हाला आजपर्यंत कुणी सांगितलेला नाही। मला सांगा, भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करायला भाग भांडवल किती लागतं? चल, हे 5 म्हणले, ते 10 म्हणले, मी 10 धरतो। किती दुकानं आहे त्यांची? 100, 150, 50, किती? 100 दुकानं चालू करायला किती रुपये भाग भांडवल पाहिजे? फक्त 10 लाख। निवडणुकीत दारू कितीची वाटल्या जाणार आहे? कोटीची ना? चला सोडून द्या निवडणुकीचा। इथं कोणी पतसंस्थावाला आहे का? बँक किंवा पतसंस्था? उभे राहा 2 जण। हे लोक जर 10,000 रुपयाचं कर्ज घ्यायला तुमच्याकडे आले तर तुम्ही देणार का? धन्यवाद। आता मला सांगा, हे पैसे द्यायला तयार आहे, फक्त आता पैसे घेणारा शोधायचा आहे ना? ऑटो रिक्षा, किती ऑटो रिक्षा आहे? बसा, किती ऑटो रिक्षा आहे? 200 मॅक्स। 100 पासून सुरुवात करू। 100 ऑटो रिक्षाला किती रुपयाचं कर्ज द्यावं लागेल? फक्त 1.5 कोटी। हा काही फार मोठा आकडा आहे का? देता येऊ शकतं का नाही? तिसरं, गॅरेज। एक गॅरेज सुरू करायला किती रुपये लागतात? किती? 50,000। 50,000। किती गॅरेज काढायचे? 25। 25 पाचे किती रुपये? हे आकडे काही मोठे आहे का? पण आपण कधीही याचा संयुक्तपणे विचार केला नाही। मी केला आणि उपाय आणला। उपाय असा आहे, मी पूर्ण महाराष्ट्रात हे करीत आलो, तिकडे तर करतोच आहे। तुम्ही सगळ्यांनी मिळून या शहराचा किंवा तालुक्याचा हिंदू बेरोजगार मेळावा घ्यायचा। चला, बेरोजगार नका म्हणू, रोजगार मेळावा घ्यायचा। म्हणजे ज्याला नोकरी करायची किंवा व्यवसाय करायचा अशा लोकांना। आणि मेळाव्याला नाव काय द्यायचं? हिंदू रोजगार मेळावा। संकोच नाही, नाही तर सगळ्यात जास्त लाईन कोणाची लागल?
जशी लाडकी बहिणीला कोणाची लाईन लागली. हा, म्हणून हिंदू गर्वाने, गर्व से कहो हम. मग हिंदू रोजगार मेळावा किती मुलं येतील? नाही, संख्या सांगा ना किती? 1000. चला 1000 धरू. 1000 हिंदू मुलं येतील. त्यांचा फक्त बायोडाटा घ्यायचा नाही, त्याच्यात 2 गोष्टी ऍड करायचा. पहिली गोष्ट पॅशन, म्हणजे त्याला कोणती गोष्ट करायला आवडते, करण्याची इच्छा आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये स्किल काय आहे. आता मोटर मेकॅनिक याचा कोर्स आपल्या पोरांनी केलेला असतो का नाही ITI मध्ये? इथं आहे का कोणी? इलेक्ट्रिक फिटर असतो का नाही? तू कुठला केलेला आहे? फिटर. काय करतो? हा, गॅरेज आहे. किती आहे? 1. तुला या शहरात 4 कोपऱ्यात 4 काढायला काय पाहिजे? भांडवल किती रुपये पाहिजे? 1.5 लाख रुपये. एक आहे 3 काढायचे. याला तुम्ही कर्ज देणार का? 1.5 लाख. मी जामीन व्हायला तयार आहे. केल्याने होत आहे रे. अहो, फार मोठी समस्या नाहीये. हे सगळं आपण करू शकतो, संयुक्तपणे करत नाही म्हणून फसतो. म्हणून हिंदू रोजगार मेळावा घ्यायचा, त्या मेळाव्यात आलेल्या मुलांचं स्किल टॅगिंग करायचं, पॅशन टॅगिंग करायचं. मी मोठं उदाहरण आहे. माझा पॅशन आहे पत्रकारिता, माझा पॅशन आहे हिंदू धर्माचं काम करणं. म्हणून माझा AC स्टुडिओ सोडून मी तुमच्या गावात आलेलो आहे. दुसरे पत्रकार येतात का? त्यांना AC स्टुडिओत बसून बोललेलं चालतं, भागतं. माझं पोट त्यांनी भरत नाही. मला जोपर्यंत जिहाद्यांच्या गळ्याचा घोड पित नाही तोपर्यंत पोट भरत नाही. कारण माझा हा काय आहे? पॅशन, फॅशन नाही. हा, याला फॅशन नका करू. हा, पॅशन. आणि म्हणून स्किल. स्किल म्हणजे काय? हा, मग मला सांगा, या शहरामध्ये तुम्ही 1000 मुलांचा मेळावा कधी घेणार? मी असं सोडून जात नाही, मी ठरवून जातो. तारीख सांगा. रविवार चांगला आहे का? कुठला वार पाहिजे? वार कोणता पाहिजे? सोमवार. 9 तारखेला, 9 डिसेंबरला सोमवार आहे. सगळ्या तारखा आहेत, पाठ करून आलेलो मी. कारण प्रत्येक गावामध्ये ठरवून येऊ राहिलो. बाप दाखव नाही तर. म्हणून मी म्हणतो, व्यवसाय दाखव नाही तर दुकान खोल. त्यामुळे 9 डिसेंबर सकाळी 10 वाजता कारंजाचा हिंदू मेळावा. कुठे घ्यायचा? ठिकाण सांगा. इथंच. काय नाव आहे इथलं? महेश भवन. महेश म्हणजे महेश भगवानचं आहे का माहेश्वरी? माहेश्वरी भवन. वा, माझे एकूण यात्रा जिथे जिथे गेल्या त्यात सगळ्यात जास्त यात्रेचे कार्यक्रम माहेश्वरी भवन मध्ये झाले. म्हणजे पैसा कमावला म्हणून ना, पैसा कमावला म्हणून भवन बांधले ना. अग्रवाल भवन, माहेश्वरी भवन. पैसा कमावला. आपण पैसा कमवत नाही. कमवा. कमावला तर धर्माला द्याल. आपण आलो होतो 9 डिसेंबर. मी व्हिडिओ बनवतो, तो वापरायचा तुम्ही सगळ्यांनी. 9 डिसेंबर सकाळी 10 वाजता महेश भवन कारंजा या ठिकाणी कारंजा तालुक्यातील हिंदू रोजगार मेळावा होणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी त्या ठिकाणी या. तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था होईल, तुम्हाला रोजगार देण्याची व्यवस्था होईल. यासाठी कार्यकर्ते कोण कोण मेळावा घेण्याची जबाबदारी घेणार? हातवर करा. 1 2 3 4 5. 1 2 कुणी पण जे पार्टीचं काम करीत नाही ते उभे राहा. जे पार्टीचं करीत नाही. हा, नाव सांग. सुमित पोंडे. तिकडं पाठीमागे तुमचं नाव सांगा. हा, इकडं. हा, या सगळ्यांनी आता डेट सुद्धा घोषित केलेली आहे. ठीक आहे ना? 9 तारीख सकाळी 10 वाजता का 9 वाजताच म्हणायचं? चला 10 वाजता. कारण रोजगार नाही तरी कुठे वेळेत उठतात सगळे. म्हणून 9 तारीख सकाळी 10 वाजता महेश भवन
कारंजा जर तुम्ही 1000 मुलं आली आणि पहिल्या खेपेमध्ये 100 मुलांना जरी रोजगार देऊ शकले, खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांना देऊ शकता, पण फक्त 100ला देऊ शकले, तरी पण आजपर्यंत हिंदूंनी असं कधी केलं का? होऊ शकतं का नाही? आणि असं जर झालं तर हिंदू आंदोलनाची दिशा बदलून जाईल आणि पोटाचा प्रश्न सुद्धा हिंदुत्वाचा मार्ग आहे, हा मार्ग जाईल. केल्याने होत आहे रे, रडायचं नाही. आणि लढायचं म्हणजे फक्त दांड्या घेऊन दगड घेऊन नाही, ते पण घरावर ठेवले पाहिजे. आहे का कोणाच्या घरावर? हात वर नका करू, कॅमेरा चालू आहे. ते सुद्धा पाहिजे. मी सांगून चाललो, काळजी करू नका. आपण कुठे आलो होतो? मेळावा. मेळाव्यात लोक येतील, बँकवाले स्टॉल लावतील, त्याचबरोबर नॅशनलाइज बँका, मुद्रा लोन सगळं करायचं. निवडणूक झालेली राहील, त्यामुळे क्रेडिट घ्यायला कुणी नेता येणार नाहीये, काळजी करू नका. तुम्ही करायचं. आणि काय म्हणून करायचं? हिंदू म्हणून. संघटनेचं नाव नाही, नेत्याचं नाव नाही. लोक म्हणतात आम्हाला चांगले लोक मिळत नाही, म्हणतात का नाही? चांगले माणसं मिळत नाही. आता यातून मिळणारा चांगला कसा, याचं उत्तर देऊन टाकतो, म्हणजे प्रश्न संपले. आजपर्यंत हिंदूला हिंदू म्हणून त्याचं बापाचं आणि आडनाव सोडून काही भेटलं का? त्याला त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा हिंदू आहे म्हणून रोजगार मिळणार आहे, तो बिघडणार नाही, तो नक्की चांगलं काम करेल याचा मला विश्वास आहे. आणि या मेळाव्यातून ज्यांना रोजगार दिला जाईल त्यांचं साप्ताहिक मिलन होत जाईल. त्यांना काही अडी अडचणी आहे का? त्यांना कुणी जहादी रिक्षा चालवायला अडचण करतो का? कुणी पोलीसवाला त्रास देतो का? कुणी नेता त्रास देतो का? सगळ्या गोष्टीवर विचार होईल. गॅरेज टाकायला जागा विकत घ्यायची नाही. ते घेतात का? मग ही जी ग्रामपंचायतीची इथं नगरपालिका असेल, नगरपालिकेची जागा कोणाच्या बापाची आहे? आमच्या. अरे बांगलादेशातून कुणी येतो, इथं सगळं गाडी लावतो, घर बांधतो, बिना घाबरता आपण करू शकतो का नाही? त्यामुळं हे करायचं आहे. आता मी पुन्हा एकदा विचारतो, हे होऊ शकतं का नाही? केलं पाहिजे का नाही? करणार का? चांगलं करणार का? उदाहरण स्थापित करणार का? बाकीच्या ठिकाणी जाऊन करणार का? हे कल्चर डेव्हलप करणार का? धन्यवाद. आता शपथ घ्यायची आहे, उभे राहा. कारण मी फक्त भाषण करीत नाही, ऍक्शन प्लान देतो आणि तो ऍक्शन प्लान एक्झिक्यूट करण्यासाठी शपथ घेऊन जातो. म्हणजे पुन्हा शपथ तोडायची नाही. हात पुढे करा. सगळे पोलीसवाल्यांनी केलेलं पण काही बिघडणार नाही. सगळ्या ठिकाणी केलं पोलीसवाल्यांनी. मी जिथं जिथं भाषण त्यांनी ऐकलं. हात पुढे करा माझ्या मागं. एकदम जोराच्या आवाजात. आम्ही कारंजाचे हिंदू शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, राष्ट्रधर्माला कोणत्याही स्थितीत डुबू देणार नाही. त्यासाठी तनमन धनाने संघर्ष करील. येत्या निवडणुकीत जर कोणी पोट जिहाद करणार असेल तर आम्ही मतदानाचे धर्मयुद्ध लढू. आमचा हा संकल्प सत्य व्हावा यासाठी आमची ग्रामदेवता, आमची कुलदेवता, आमचे गुरुजन
पाहिजे, एनआरसी कायदा, जनसंख्या नियंत्रण कायदा, सगळ्या घुसखोरांना बाहेर. धन्यवाद. जय श्रीराम. भाषणाच्या शेवटी सगळे वक्ते म्हणतात की जर काही कटू बोललो असेल, चुकलं असेल तर लोक शब्द मागं घेतात. मी मागं घेणार नाही, कारण ऐकवण्यासाठीच बोललो आहे.